नमस्कार श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात द स काकडे लिखित फार्म हाऊस ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकणार आहात. प्रवरा नदीच्या पाण्याच्या धारेत कमांडर जीप उभी करून हंबीरनी आपल्या पायातले बूट काढले, मोजे काढले. मग त्यानं जीपच्या ड्रायव्हर साईडला असलेल्या आरशात चेहरा पाहिला. चेहरा सगळा धुळीने माखला होता. केसात तर तांबड्या धुळीचा गुलाल जाम बसला होता. अंगातली सफारी घामानं ओली चिंब झाली होती. प्रवरेच्या वाहत्या धारेत आंघोळ केल्याशिवाय त्याला फ्रेश वाटणार नव्हतं. चैताचं ऊन आग ओकत होतं. अशा आगीत तो अकोल्यात मुलगी बघायला आला होता. चैताचा महिना असल्यानं नदीच्या पाण्याला खास अशी धार नव्हती. चांगली धार असती तर कमांडर जीप एका जागी थांबणं शक्यच नव्हतं. टायर खालची वाळू सरकून जीप धारेतनं स्टार्ट न करताही चालायला लागली असती. हंबीरनं अंगातली सफारी काढली. अंडरवेअर आणि बनियनवरती तो जीपचं दार उघडून पाण्याच्या धारेत उतरला. जवळ साबण नव्हताच. सोबत टॉवेल होता हे नशीब. आंघोळ करावी तर अंडरवेअर एकच. त्यामुळे हात पाय तोंड धुणं एवढंच त्याच्या हातात होतं. गोळेगाव ते अकोला हे जवळजवळ 2 तासांचं अंतर त्यांनी भर उन्हात कापलं होतं. सारा मार्ग डोंगरदऱ्यांचा, कच्चा रस्ता. बांधकाम खात्यानं भ्रष्टाचारात साऱ्या रस्त्याची खडी डांबर खाऊन टाकलेलं. त्यामुळे एसटी आणि कमांडर जीपसारख्या गाड्या धूळ उडवत आणि धूळ अंगावर घेत रस्त्यानं धावत. ही सारी धूळ गाडीत बसलेल्या माणसांना तर सोडत नव्हती, त्यांना ती पार रंगवून सोडत होती. कारण गाडीच्या काचा उघड्या असत. लोकांना बाहेरच्या मोकळ्या हव्याऐवजी खास गुदमरवून टाकणारी ही धूळ मिळायची. हंबीरनी प्रवरेच्या वाहत्या धारेत हात पाय तोंड चांगलं धुतलं. जीपचा ड्रायव्हर त्यांनी जाणून बुजून आणलेला नव्हता. ड्रायव्हर असता तर त्यांनी नदीच्या पाण्यानं गाडी धुवून घेतली असती. स्वतः जीप धुवायची तर ते त्याच्यातल्या चांगल्या बड्या बागाईतदाराला शोभेसं नव्हतं. नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी येणाऱ्या एका तरुण माणसाला त्यांनी पाहिलं. तब्येतीने तो चांगला धट्टाकट्टा होता. त्याच्या हातात मोकळा हंडा होता. खांद्यावर त्यांनी धोतर टाकलेलं होतं. म्हणजे हा आंघोळ करून पाण्याचा हंडा नेणार हे उघड दिसत होतं. हा माणूस, याला जीप गाडी धुवायला द्यायचं काम काही हरकत नाही. हंबीर समजला. हंबीरनी प्रथम आपले हात पाय तोंड चांगले धुतले, टॉवेलनी ते पुसले आणि मग तो तसाच आपले कपडे घेऊन नदीच्या प्रवाहाबाहेर आला. आपली धुळीनं माखलेली सफारी त्यांनी चांगली झटकली. ती त्यांनी मग अंगात घातली. पुन्हा त्यांनी टॉवेल आपल्या अंगावरच्या सफारीवरनं फिरवला. सफारी पहिल्यासारखी स्वच्छ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अहो तुम्ही, नदीवर आलेला तो माणूस हंबीरला म्हणाला. काय रे? हंबीरने त्याला विचारलं. काय तुमची जीप गाडी आंघोळीला पाण्यात गेली काय? तो माणूस विनोदी सुरात म्हणाला. हां का? तुला जीप सांगते आंघोळ करायची का तेवढं सांग. अहो मी बाप्या माणूस आहे. जीपसारख्या बाई माणसासंग मी आंघोळ कशी करल सांगा बरं. तो लाजला आणि हंबीरला म्हणाला. त्याच्या बोलण्याच्या लकबीवरनं तो चकुरांडे आणि चूल मांडे आहे हे हंबीरने लगेच ओळखलं. तू माझ्या जीपला आंघोळ घालणार का? 10 रुपये देतो. हंबीरला त्याच्या बोलण्याचा आणखीन घोळ नको होता. तुम्ही मला आंघोळ घाला, मी तुम्हाला 15 रुपये देतो काय? आणि हे बोलताना त्यांनी मुरका मारला आणि आपल्या कमरेला खोचलेल्या नोटा काढल्या. हंबीरनी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. आपण या गावात लग्नाची मुलगी बघायला आलो आहे. किती उत्साहात आलो आपण. पण हा आपल्याला झालेला अपशकुन आहे. याला टाळायला हवं. ह्याच्यामुळे आपल्या चांगल्या कामात काही बाधा यायला नको. तिकडं खाली गाव पाणोठा आहे, तिथं बायका पाणी भरतात, आंघोळ बी करतात. बरं मग तुमची जीप म्हणजे बाई माणूस, तिची आंघोळ तिकडं व्हायला पाहिजे काय?
बोलता बोलता त्याने धोत्राचा कासरा सोडला आणि तो आपल्या अंगाभोवती गोल पातळाप्रमाणे गुंडाळला. बाई माणसाची वृत्ती असणाऱ्या या माणसाशी वाद घालून काही उपयोग नाही हे हंबीरच्या लक्षात आलं. आपली जीप आत्ता धुतली तरी ती पुन्हा आपल्या गावाला गोळेगावला जाताना धुळीनं भरणार, तिकडे त्याला धावीत लागणार. तेव्हा तिला आता या नदीच्या पाण्यात धुतलं नाही तरी चालेल, आपण फ्रेश झालो हे जास्त आहे. आपल्याला तालुक्याचं गाव असलेल्या ह्या अकोला गावात राजाराम देशमुखांच्या वाड्यात मुलगी बघण्यासाठी जायचं आहे. याच माणसाला त्या मुलीची माहिती विचारली तर, तुझं नाव काय रे? माझं नाव आहे छब्बूरराव. तो आपल्या खळी पडणाऱ्या गालाला हात लावून नखरेलपणे म्हणाला, लग्न झालं आहे का? माझं. तुम्ही करताय का माझ्याशी लगीन? डावा डोळा मारत हाताच्या टाळीचा आवाज करत तो हसत म्हणाला, काय मला वेळ लागला आहे का तुझ्याशी लग्न करायला? मग माझं लगीन झालं का तुम्ही कशा पाय विचारताय ते बोला की. याच्याशी जास्त बोलून उपयोग नाही, आपण आपल्या मार्गाला लागलेलं उत्तम. हंबीर आपल्या जीपमध्ये जाऊन बसला. त्याने ती नदी बाहेर काढली. गावच्या हॉटेलमध्ये स्पेशल चहा घेऊन तो वाड्याकडे जाण्याच्या विचारात होता. गावाच्या वेशीतून गाडी पुढे गेली आणि त्यांनी एक प्रचंड चिरेबंदी वाडा पाहिला. वाड्याला मोठा दरवाजा होता. आत जाण्यासाठी दिंडी दरवाजा होता. राजाराम देशमुखांचाच हा वाडा असावा हे त्यांनी ओळखलं. त्याने आरशात आपला चेहरा पाहिला, केसांची झुलपं पाहिली. मराठी हिंदी फिल्ममधल्या हिरोसारखा दिसत होता. आरशात पाहत असताना त्यांनी आपल्या छातीवरची सोन्याची साखळी आत टाकून दिली. सफारीचं गळ्याकडचं बटण त्यांनी लावून टाकलं. आपण काही मुलगी बघताना ही सोन्याची साखळी दाखवायला आलेलो नाही. आपण किती श्रीमंत आहोत हे राजाराम देशमुखांसारख्या जमीनदारांना माहिती आहे. त्यांच्याकडे श्रीमंतीचं प्रदर्शन करायची गरज नाही. राजाराम देशमुख खानदान पाळणारे. त्यांचं खानदान प्रकरण आपल्या हाताबाहेर आहे, तेव्हा त्यांच्याशी फार जपून वागायला लागणार, जपून बोलायला लागणार. पण त्यांच्या या प्रचंड चिरेबंदी वाड्याच्या दरवाज्यावर राखणदार कसा नाही आहे? असणार, राखणदार असणार, पण तो आत गेला असेल कदाचित. दिंडी दरवाज्यातून आत प्रवेश करणं काही ठीक नव्हतं. वाड्याच्या राखणदाराला निरोप देऊन मगच आत जायला हवं होतं. हंबीर बराच वेळ बाहेर उभा राहिला. मनगटावरच्या घड्याळात त्यांनी पाहिलं, त्याची 10 मिनिटं तरी त्यात गेली होती. हंबीर पण गोळेगावच्या इनामदार घराण्यातल्या. भिकाऱ्यासारखं कोणाच्या दारावर उभं राहणं त्याला माहितीच नव्हतं. दिंडी दरवाज्यातून सरळ वाड्याच्या फरसबंदी चौकातनं बैठकीच्या जागेत जायचं. राजाराम देशमुख तिथे असोत किंवा नसोत, त्यांची पर्वा न करता तिथे गादीवर इनामदारी थाटात बसायचं. देशमुख असतील तर ते मानानं आपलं स्वागत करतील, ते नसतील तर वाड्यात जे कोणी असेल ते आपलं आगत स्वागत करतील. तो दिंडी दरवाजाकडे वळला तर त्याच्या जीपजवळ व्हाईट टाटा सुमो गाडी येऊन थांबली. गाडीचा दरवाजा उघडला गेला. राजाराम देशमुख उतरले. त्यांनी पाहिलं. तो त्यांच्याकडे बघून ओळखीचा हसला, पण देशमुखांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. ड्रायव्हर उमाजी, त्यांनी ड्रायव्हरला पुकारलं. उमाजी आपल्या धन्यासमोर येऊन उभा राहिला, खाली मान घालून, आणि मग अदबीनं म्हणाला, सरकार बोला की. शेवंताला तिच्या वाड्यात सोड. जी सरकार. ड्रायव्हर उमाजी व्हाईट सुमो गाडीकडे गेला. राजाराम देशमुख हंबीरकडे न बघता वाड्याच्या दिंडी दरवाज्यातून आत गेले. आपल्याशी न बोलता त्यांनी त्या दिंडी दरवाज्यातून आत जावं म्हणजे काय? हंबीरचा, त्याच्या इनामदारीचा तो अवमान होता. आपल्या देशमुखी चिरेबंद वाड्यापुढे कोणाची तरी कमांडर जीप उभी आहे आणि त्या गाडीचा मालक हंबीर इनामदार त्यांच्याकडे बघून ओळखीचं हसलेला सुद्धा आहे. राजाराम देशमुखांच्या पायातल्या जुत्यांचा कर्र कर्र आवाज चौकाच्या फरसबंदीवरून वाड्याच्या बैठकीच्या जागेकडे गेला. हंबीरला वाटलं आपणही त्यांच्या मागणं जावं, त्यांच्या बैठकीच्या जागेत बसावं, त्यांना आपली ओळख द्यावी. ड्रायव्हर ये ओमा. सुमो गाडीच्या बॅकसाईडची काच उघडून बाहेर डोकून त्या शेवंताने आवाज दिला.
तो नाजूक आवाज हंबीरच्या काळजात रुतला. गेल्याच आठवड्यात ह्याच आवाजानं त्याला जिंकलं होतं. हंबीर तसाच सुमो गाडीच्या मागे गेला. त्यांनी तो गोरापान मुखडा पाहिला आणि तो आनंदाने चित्कारला, तू? श्यामा? श्यामा, अगं तू? तिनेही डोळे टप्पोरे करून हंबीरला पाहिलं आणि पटकन आपल्या बाजूचा आतला पडदा ओढून घेतला. उमा, उमा, मला वाढेव सोड उमा, तिने भेदरट आवाज दिला. ड्रायव्हर उमानं हंबीरला पाहिलं. या मोठ्या घरच्या तरुणाला चुकवण्यासाठी शेवंताने आपल्याला हुकूम दिला आहे. त्यात राजाराम देशमुखांनी पण तिला तिच्या वाड्यावर सोडायला सांगितलं आहे. ड्रायव्हर उमानं तिथे शेवंताला धोका असल्याचं ओळखलं. त्यांनी टाटा सुमो लगेच स्टार्ट केली. हंबीर आपल्या कमांडर जीपकडे वळला. राजाराम देशमुखांचा चिरेबंदी वाडा कुठे पळून जाणार नव्हता, पण गेल्या आठवड्यात त्याच्या जिंदगीत डोकावून गेलेली ती श्यामा, तिला गाठायलाच हवं. ती त्याच्या फार्म हाऊसवर रात्रीची वावधान होऊन आली होती, झंझावात होऊन आली होती. जाताना ती चांगला शॉक देऊन गेली होती. पहाटेला तो जागा झाला तेव्हा ती त्याच्या बेडरूममध्ये नव्हती. तिला तो आता 8 दिवसांनी पाहत होता. ती इतक्या लांबच्या डोंगरदऱ्यातल्या तालुक्याच्या गावी कशी? अकोला तालुक्याच्या आडबाजूला असलेल्या एका जुनाट वाड्यापुढे ती टाटा सुमो थांबली. गाडीतनं त्या श्यामानं पटकन दार उघडलं आणि ती तशीच वाड्याच्या दरवाजाकडे पळत सुटली. सुमो गाडीच्या ड्रायव्हरनं उमानं आपल्या गाडीच्या मागे पाहिलं. कमांडर जीपचा ब्रेक करकचून दाबला गेला होता. हंबीरनी बाहेर उडी घेतली आणि त्यांनी सरळ गाडी स्टार्ट करू पाहणाऱ्या ड्रायव्हर उमाच्या हातातून गाडीची चावीच काढून घेतली. अहो ये नामदार साहेब, आहो. सुमो गाडी बाहेर येत उमा हात जोडत हंबीरला बोलला, अच्छा, म्हणजे आम्हाला ओळखतोस तर तू? अहो मी चालतो की देशमुख साहेबांना घेऊन तुमच्याकडं. आणि या श्यामाला कोण घेऊन आलं होतं? श्यामा? अहो साहेब, हिचं नाव श्यामा नाही आहे, हिचं नाव शेवंता आहे, शेवंता. तुला आणि देशमुखांना ही शेवंता असेल, पण मला ही श्यामा म्हणून भेटली होती. अहो साहेब, ही शेवंता गावाबाहेर जातच नाही कधी. तुमच्या गोळे गावात कधी पोचायची ती? खरं सांगतोयस तू श्यामाविषयी? खंडोबाची आण घेऊ का साहेब? नको, तो ड्रायव्हर असलंच तरी आमचा विश्वास आहे तुझ्यावर. हे बघा साहेब, जे खरं आहे ते सांगितलं मी. मला पाहिल्यावर श्यामा तिच्या वाड्यात का पळाली सांगता येईल तुला? साहेब हे बघा, मी देशमुखाचा ड्रायव्हर आहे, मी त्यांच्या हुकमाचा ताबेदार आहे. त्यांनी जेवढं काम सांगितलं तेवढं मी केलं. जाऊ का मी? हंबीरने आपल्या खिशातनं 100 रुपयाची पत्ती बाहेर काढली. ड्रायव्हर उमा पुढे धरली, पण तो खानदानी वाड्याचा ड्रायव्हर, तो असा बेईमान होणारा नव्हता. त्यांनी ती 100ची पत्ती घेतली नाही. त्यांनी हात जोडले आणि प्रामाणिकपणे म्हणाला, हे बघा साहेब, तुम्ही मोठी माणसे, मला नका पापात घालू. हंबीरनी त्याची पाठ थोपटली. राजाराम देशमुखांचा हा इनामदार ड्रायव्हर पैशानं इमान विकणारा नव्हता. त्याला कितीही इनाम दिलं तरी तो स्वतःचं इमान विकणारा नव्हता. हंबीरनी त्याच्या गाडीची चावी त्याच्या हातावर ठेवली. हात जोडून तो आपल्या गाडीच्या व्हीलवर बसला आणि त्यांनी गाडी लगेच स्टार्ट केली. हंबीरच्या डोक्यातनं श्यामा जाणं शक्यच नव्हतं. ही श्यामा आपल्या फार्म हाऊसमध्ये रात्रीची आली होती. आता ती ओळख न देता पळतीये, आपल्याला टाळतीये ती. तो त्या जुनाट वाड्यात गेला. पेटीचा आणि त्याबरोबर हलक्या गाण्याचा सूर त्याने ऐकला. हा वाडा तर तमाशा चालवणाऱ्या कोल्हाटणीचा हे त्यांनी ओळखलं होतं. हंबीर हा गावचा इनामदार. त्याला ह्या असल्या तमाशेवाल्या कोल्हाटणी काही नवीन नव्हत्या. बैठकीच्या खोलीत त्यांनी पाय ठेवला. मध्यम वयाची कोल्हाटीण पेटी वाजवून गात होती. त्याला पाहताच तिचा पेटीवरचा आवाज थांबला, गाणं थांबलं. कोण हा देखणा तरुण? पाटील बसा की, तिने हात जोडून म्हटलं. आम्ही पाटील नाही, आम्ही इनामदार आहोत. हंबीरनं आपली खानदानी ओळख दिली. लय लांबनं आलेलं दिसतंय, पहिल्यांदाच बघती तुम्हाला.
या वाड्यातल्या श्यामानं आम्हाला गेल्या आठवड्यात पाहिलं आहे आमच्या फार्म हाऊसमध्ये. हंबीरला मुद्दा धरूनच तिच्या वर्मावर घाव घालायचा होता. श्यामा? अहो, या वाड्यात श्यामा नावाची कोण तरुण नाही तर माझ्या वयाची बेबाई नाहीचे. आम्ही तिचा पाठलाग करत इथे आलो आहे. हे ऐकलं आणि ती प्रौढ स्त्री गंभीर झाली. मामला सरळ नाही आहे हे तिने ओळखलं. या वाड्यात शेवंता नावाची तरुणी तरी आहे का नाही? अहो, शेवंता आहे की, ती माझीच तरुण पोर आहे. आणि तुझं नाव? म्हणजे गुलाबबाई अकोलकर तमासगिरणीला तुम्ही ओळखत नाही म्हणा की. गुलाबबाई अकोलकरला राजाराम देशमुख ओळखत असतील, पण ह्या वाड्यातल्या शेवंता अकोलकरला आम्ही ओळखतो. मागाशी तुम्ही श्यामा म्हणला, आता शेवंता म्हणायला लागलाय. आता आम्हाला श्यामा आणि शेवंता ही एकाच तरुणीची 2 नावं आहेत हे माहिती झालं आहे, म्हणून आम्ही तुला माहिती असलेलं शेवंता हे नाव घेतोय. तुझी जी शेवंता आहे ना, ती श्यामा म्हणून आमच्या फार्म हाऊसमध्ये गेल्या आठवड्यात आली होती. वेळ चांगली मध्यरात्र उलटल्यानंतरची. काय सांगताय? गुलाबबाई लबाड आवाजात बोलली. आपल्याला काही माहिती आहे हे काही ती दाखवायला तयार नव्हती. तुमचं नाव समजलं तर लय बरं होईल. विठाबाई नारायणगावकर तमाशावालीच्या तालुक्यातले आम्ही. तिला गावाची खूण काढावी म्हणून तो बोलला. म्हणजे तुम्हाला चंद्रकांत ढवळपुरीकर, तुकाराम खेडकर, दत्तू तांबे शिरोडीकर यांच्या तमाशाच्या बाऱ्या माहिती असतील की. ती तमाशावाल्या फडांचं नाव पाजळायला लागली. तुला विठाबाई नारायणगावकर तमाशा फडाचं नाव सांगितल्यावर बाकीची नावं घ्यायची गरजच काय आहे? त्यांनी तिला अडवलं, कारण त्याला आणखीन पाल्हाळं नको होतं. चुकी झाली म्हणा, मला पदरात घ्या. तुला आम्ही पदरात घेऊ, पण तू आमच्या पदरात येण्याच्या ऐवजी तुझा पदर बाजूला करून आम्हाला छातीवर दाबशील, त्याचं काय? अहो, तुम्ही आमचे मायबाप आहे, तुमची सेवा कराय नको आहे. ती हसली. पानानं रंगलेलं तिचं तोंड फाकलं. त्यातनं तिचे वरच्या बाजूचे 2 सोन्याचे दात दिसले. तुमचा फड चैतातल्या जत्रेला गेला कसा काय? आता काय आणि कसं सांगू? का सांगणं अडचणीचं आहे का? देशमुखांनी तुला तमाशा फड चालवायला बंदी घातली काय? नाही, असं काय नाही. सरळ सांगायचं तुला जमत नाही, त्यात तू थांबला का तुम्ही? बोला की पुढचं. मी कोल्हाटीन, मी देशमुखाची रखेल, बोला की. यात काही खोटं नाही असं आम्हाला वाटतंय. जळगावला माझा तमाशाचा फड महिन्याभरापूर्वी जाळला. कारण? अहो, माझ्या शेवंताला गणगवळण चालू असताना पळवायला पालकमंत्र्यानं पोचलेली गुंडमंडळी आलती. गेस्ट हाऊसवर पालकमंत्री दारू डोसून कोंबडीची तंगडी चावत बसलेला. अहो, स्टेजवर गुंडमंडळी चढली आणि त्यांनी शेवंताला उचललं. तसं माईक हातात घेऊन मी आरडाओरड केली, पकडा पकडा. हंबीरनं जळगावला तमाशा फडवाली पोरगी पळवण्याची बातमी दैनिक सकाळमध्ये वाचली होती. 2 दिवसांनी फडच पूर्ण जाळला गेला ही बातमी काही त्याला वाचायला मिळालेली नव्हती. गुलाबबाई अकोलकरनं गुंडमंडळी शेवंताला गणगवळणीच्या कार्यक्रमातून पळवत असताना माईकवरनं पकडा पकडा असा आवाज दिला, तेव्हा तमाशाला आलेल्या लोकांनी स्टेजकडे धाव घेतली आणि त्यांनी गुंडांना पकडून चांगलं लाथाबुक्क्यांनी हाणलं होतं. तमाशा कार्यक्रम बंदोबस्तासाठी असलेल्या फौजदारांनी आणि त्यांच्या फौज फाट्यांनी गुंडांना वेळीच वाचवलं होतं, नाहीतर त्या गुंडांचा मुडदाच पाडला असता. मंत्र्यांनी पोचलेली ती गुंडमंडळी, त्यांना सकाळीच पोलीस ठाण्यातनं सोडलं गेलं. आपल्या मंत्री राजाला शेवंता गेस्ट हाऊसमध्ये हवी होती, ती त्यांना मिळाली नाही. उलट आपल्या लोकांना मार खायला लागला याचा डूख त्यांनी धरला. गुलाबबाई किंवा शेवंता दोघींनाही हात न लावता मग त्यांनी 2 दिवसांनी तमाशातला वग राजा शिवाजी चालू असताना पेट्रोलचे जळते पलिते फडावर टाकले, लोकांमध्ये पण फेकले. यावेळी त्या गुंडांनी चांगली तयारी केली होती. फक्त तमाशा फडाची लाईटची वायर न कापता आसपासचा सगळा भाग त्यांनी मेन स्विच ऑफ करून काळोखात बुडवून टाकला आणि मग आपलं कपट कारस्थान उरकलेलं होतं. लोकांमध्ये पेट्रोलचे पेटते बोळे पडल्यावर पेटलेल्या तमाशा फडाकडे कशाला पळतायत ते? जो तो आपला जीव वाचवायला धावत सुटला.
त्यात लहान मुलं बायका चिरडल्या गेल्या. म्हातारी कोतारी माणसं तर इतकी तुडवली गेली की त्यात 2-3 मेलीसुद्धा. फौजदाराची फौज त्यावेळी काहीच करू शकली नाही. ती गुंडमंडळी फरार झाली. मंत्री त्यावेळी प्रकृती ठीक नाही म्हणून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. त्यामुळे ते आपल्या जिल्ह्याच्या गावी येऊ शकत नव्हते. चांगला प्लॅन करून त्यांनी गुलाबबाई अकोलकरला धडा शिकवलेला होता. तारुण्यानं बहरलेली तिची तरुण शेवंता गेस्ट हाऊसवर मंत्र्याच्या सेवेला पाठवत नाही म्हणजे काय? मग गुलाबबाई, तू काही शासनाकडे तक्रार नाही केली का? हंबीरने तिला विचारलं. ते ऐकलं आणि गुलाबबाई उदास हसली. महाराष्ट्रातले तिच्यासारखे कितीतरी तमाशाफड असल्या गावगुंडांनी जाळले होते. तमाशातल्या कितीतरी तरुण मुली त्यांनी पळवलेल्या होत्या. तमाशा फडवाल्यांनी शासन दरबारी आपली शिष्टमंडळं नेली होती, न्याय मागितला होता, पण आश्वासनाशिवाय काही हाती पडलं नाही. अहो मग फड जाळला ना, त्या येळेला राजाराम देशमुखांनी मला सावरलं. अरे वा, बरेच दानशूर दिसत आहेत. हां, कोल्हापूरच्या संस्थानिक शाहू महाराजांसारखेच. त्यांच्या वाड्यावर कुणी जावं, मदत मागावी. खरं सांगतेस? अहो मी पूर्वी शेवंताच्या वयाची असताना पांडुरंगमुळे मांजरवाडीकराच्या तमाशा फडात नाचत होते. याच अकोल्यात खेळ चालू होता तेव्हा तरुण राजाराम देशमुखांनी मला बघितलं. हंबीर इनामदार घराण्यातला, देशमुख पाटील इनामदार घराण्यातला तरुण पुरुष काय चीज असते हे त्याला सांगायची गरज नव्हती. तोच म्हणाला, गुलाबबाई, मग त्या तरुण राजाराम साहेबांनी तुमच्या तारुण्याचा गुलाब हाती धरला. तुम्हाला हा वाडा भेट दिला असेल. या वाड्यात मग त्यांनी तुमची सोय केली असेल. तुम्ही मग इथेच तुमची नाचगाणी चालू ठेवली असतील. त्यांच्या देशमुखीणबाई इतक्या तुम्ही त्यांना प्रामाणिक राहिला असाल. म्हणजे मी एवढी बदफैली जिंदगी नाही जगले याच्यावर तुमचा विश्वास आहे म्हणायचा? रखेली ही लग्नाच्या बायकोपेक्षा जास्त इमानी असते असं मी म्हणतो. हंबीर तिला बोलला. हे ऐकलं आणि गुलाबबाई त्याच्याकडे चकितून पाहत राहिली. आवी इनामदार, तुम्ही म्हणताय? आता आमच्याच मुखातनं ऐकलंस ना? तुम्ही खानदानी वाड्यातल्या स्त्रियांविषयी बोलताय. तुला कोणी सांगितलं की खानदानी पुरुषांच्या बायका पतिव्रता असतातच? इनामदार, खानदानी पुरुष आपल्या लग्नाच्या बायकांना इमान राहत नसतील, पण त्यांच्या बायका मात्र त्यांना इमान असतात. सतीची प्रथा काय सांगत आली तुम्ही सांगा? सती जाणाऱ्या पतिव्रता या थोरच, पण आपल्या पतीचा खून करून आपल्या याराबरोबर पळून जाणाऱ्या मोठ्या घराण्यातल्या स्त्रिया पण आहेत बरं का. हे बघा, मला वाटतं तुम्ही या विषयावर न बोललेलं बरं. आता एवढा वेळ आतल्या बाजूला उभं राहून ऐकत असलेली शेवंता बाहेर येत बोलली. तिच्या हातात स्टीलचा तांब्या आणि त्याच्यावर ठेवलेला एक प्याला होता. हंबीरसाठी तिने पाणी आणलं होतं. हंबीर तिच्याकडे पाहत राहिला. ती नऊवारी पांढऱ्या शुभ्र पातळात होती. त्याला जरीचे काठ होते. तशीच जरीच्या काठाची चोळी तिच्या अंगात घट्ट बसली होती. तिने केसांचा आंबाडा घातला होता. आंबाड्याला तिने मोगऱ्याचा गजरा गुंडाळला होता. नाकात मोत्याची नथ होती. कानात मोत्याच्या कोड्या होत्या. गळ्यात मोत्यांची माळ होती. तू त्या रात्री आम्हाला पाणी पाजून पळालीस आमच्या फार्म हाऊसमधून. आत्ता पण तू इथे पाणी पाजायला आलीस श्यामा? तो विषय बाजूला ठेवा. तुम्ही या वाड्यात पाहुणे म्हणून आलाय तर पाहुणचार तर घेऊन जा. ती गोड शब्दात बोलली. तिच्या बोलण्यात कटुता काहीच नव्हती. हंबीरच्या हाताला स्पर्श होऊ नये म्हणून तिने त्याच्यापुढे पाण्याचा तांब्या आणि प्याला ठेवून दिला. हातात दिला नाहीस तांब्या आणि प्याला? हंबीर म्हणाला आणि तिने आपल्या आईकडे पाहिलं. गुलाबबाईंनी शेवंताची अडचण ओळखली. ती तशीच उठली, आत निघून गेली. शेवंता मग हंबीर जवळ बसली. तिने पाण्याचा तांब्या आपल्या हातात घेतला. प्याल्यात तिने पाणी ओतलं. तो प्याला त्याच्या हातात दिला. तिच्या हातचं पाणी तो प्याल्यातून प्यायला आणि मग म्हणाला, आम्हाला तुझं नाव श्यामा सांगितलं होतंस तू, आठवतंय का? खरं आहे की ते. राजाराम देशमुखांच्या सुमो गाडीतून तू आत्ता आलीस. मग आम्हाला बघून घाबरलीस का? वाड्यात येऊन लपलीस का? हे बघा इनामदार, तू ये किती असे. आमच्या फार्म हाऊसमध्ये मध्यानरात्रीला आली होतीस, तो पण इतिहासच समजायचा का? हां, तो इतिहास तुम्ही माझ्याकडून ऐकू नका. का?
खरं सांगते ना, का ऐकू? अगं तू इतिहास करतेस, आम्हाला तर ह्या तुझ्या इतिहासाचं एकही पान फाडता येत नाही आहे. इनामदार, ही इतिहासाची पानं मला जपून ठेवायला पाहिजे. यातच माझ्या जिंदगीचं कल्याण आहे. म्हणजे काय? अहो तुम्ही खानदानी पुरुष आहे, मी एका साध्या कोल्हाटणीची पोरगी. तुमच्यासारख्या श्रीमंताच्या आश्रयावर आमचं जीणं. तुम्ही सांगणार ती कामगिरी आम्ही करणार. म्हणजे तू आमच्याकडे देशमुखांची कामगिरी करण्यासाठी आली होतीस तर? तुम्ही देशमुख साहेबांचं या प्रकरणात उगाच नाव नका घेऊ. श्यामा, मला वाटतं आता तुम्ही मला शेवंत म्हणायला काय हरकत नाही. त्या रात्री मी तुम्हाला माझं खोटं नाव सांगितलं होतं, आता कळलं असेल ना तुम्हाला? म्हणजे आमच्याशी तू रात्रीच्या खोटा तमाशाचा खेळ करायला आली होतीस तर? शेवंता गप्प झाली. तिने मान खाली घातली. आणखीन जास्त बोलायची तिची इच्छा नव्हती. शेवंत, आता आमच्या सगळं लक्षात आलं आहे. हंबीरने तिचा सारा खेळ लक्षात आल्याचं सांगितलं. इनामदार साहेब, मी मानलं बरं का तुम्हाला. मी खानदानी तरुण पुरुष लय पाहिले हो, पण तुमच्यासारखे तुम्हीच. खरं सांगतेस? वाटलं तर आईला विचारा की. पण गुलाबबाईला तर यातलं काही माहिती नाही आहे. असं तुम्हाला कोणी आईने सांगितलं वय? गुलाबबाई आतनं बाहेर आली. तिच्या हातात ट्रे होता, त्यावर सरबताचा काचेचा ग्लास होता. इनामदार, आधी सरबत घ्या, मग बोलू की आपण. हंबीरनं ट्रेवरचा ग्लास उचलला. तो थंडगार होता. वाड्यात फ्रीज आहे हे त्या थंडगार सरबताच्या स्वादावरनं कळत होतं. चैताचं ऊन गळ्याला सोस पाडला होता. लिंबू सरबत होतं, त्यात सब्जाच्या बिया होत्या. लिंबू सरबत पिताना त्या बियांना दाताखाली दाबताना वेगळीच चव जाणवत होती. फार छान आहे हा सरबत, त्याने आपली पसंती सांगितली. देऊ का मग आणखीन एखादा गालास? गुलाबबाईनं विचारलं. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाणारे इनामदार आम्ही नाही. अहो शेवंतानं मला समजा सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? मी कुठे तिच्या हातातला ऊस घेतला होता मुळासकट खायला? इनामदार, तुमच्यासारखे तरुण पुरुष भेटले ना तर तुमच्या गुणावरनं माझ्यासारखी कोल्हाटीची तरुण पोरच काय, पण देशमुखांची खानदानी तरुण लेक जास्वंदी आहे ना, ती बी तुमच्यावरून जीव वावळून टाकीन. खरं सांगतेस? मग उगाच का तुम्हाला देशमुखांनी आपल्या जास्वंदीसाठी पसंत केलं आहे? पण शेवंता, तू राजाराम देशमुखांच्या जास्वंदीपेक्षाही देखणी आहेस, ही गोष्ट खरी आहे का नाही? शेवंता गप्प राहिली. स्वतःचा देखणेपणा ती कशी सांगणार? जास्वंदी देशमुखांची मुलगी. राजाराम देशमुखांची ही त्यांच्या लग्नाच्या बायकोची तरुण मुलगी. तिच्यासाठी त्यांनी खूप वरसंशोधन केलं होतं. त्यासाठी त्यांना आपल्या खानदानाला योग्य अशी घराणी पाहिली होती. ज्या घराण्यात जास्वंदीसाठी योग्य तरुण आहे त्या नावांची त्यांनी यादीच केली आणि त्या यादीप्रमाणे मग त्यांनी रीतसर चौकशी सुरू केली. त्यातल्या त्यात त्यांना जुन्नर तालुक्यातल्या कुकडी नदीकाठच्या गोळेगावचा देशमुख घराण्याला शोभणारा इनामदारांचा हंबीर आवडला. हंबीर चांगला MA LLB होता. जुन्नर कोर्टात तो वकिली करायला लागला होता. तालुका कोर्टातून तो जिल्हा कोर्टात पण काही दिवाणे दावे लढत होता आणि त्यात तो जिंकलाही होता. हंबीरला वडिलोपार्जित इनामदार घराण्याची चांगली बागाई जमीन होती. कुकडी नदीकाठची जमीन 50-60 एकर, 10 एकर केळी, 6 एकर द्राक्षबाग. ओतूर खेडला लागून 1 एकराच्या ऐसपैस जागेत त्यांचं फार्म हाऊस होतं. फार्म हाऊसभोवती सगळी फळझाडं, पेरू, चिक्कू, पपया, मोसंबी, डाळिंब, सीझनप्रमाणे टरबूज आणि कलिंगडसुद्धा घेतलं जायचं. फार्म हाऊस नवीन सोयीप्रमाणे होतं. हंबीर इनामदारचा जुना वाडा गावात होता, तो त्यानं गावच्या शाळेला देऊन टाकला होता. नव्या वाड्यात त्याची आई आणि विधवा भावजय वहिनी साहेब राहत होत्या. फार्म हाऊसमध्ये तो एकटाच राहत होता. त्याच्या जेवणाचा डबा त्याचा घरगडी घेऊन यायचा. फार्म हाऊस एकांतात होतं. हंबीर तिथे एकटाच राहत होता. फार्म हाऊससाठी पाण्याची टाकी चांगली उंचावर बांधली होती. त्या टाकीवर शिडी चढून वर गेलं की त्याची सगळी बागायत शेती तिथून दिसायची. आपल्या फार्म हाऊसमध्ये रात्रीचे 12 वाजले तरी हंबीर टेबल लॅम्प लावून आपल्या एका आशिलाच्या कोर्टाचे कागद पाहत होता. त्याच्या आशिलाला गावच्या तलाठ्याने फसवलं होतं. त्याचे अंगठे कोऱ्या कागदावर घेऊन तलाठ्यानं त्याची जमीन आपल्या नावावर फिरवली होती.
त्या बदमाश तलाठ्याला कोर्टात खेचण्याचा हंबीर विचार करत होता. श्रोते हो, हा होता काकडे लिखित फार्म हाऊस या कादंबरीचा पहिला भाग. हंबीर, जास्वंदी आणि शेवंताची ही कहाणी तुम्ही ऐकताय. उद्या ऐकूयात या कादंबरीचा पुढचा भाग. नक्की भेटा. नमस्कार.